नमस्कार मित्रांनो, आपण ट्यून केलं आहे युथ फॉर डेमोक्रेसीचं इस्क्रा रेडिओ चॅनल, द व्हॉइस ऑफ डेमोक्रेटिक इंडिया, द व्हॉइस ऑफ रिव्होल्यूशन. मित्रांनो, पुन्हा महाराष्ट्रभर थंडीची लहर आली आहे. आता लहर जरा ओसरण्याची सुरुवात झाली असली तरी उत्तर भारतात मात्र थंडीचा कहर अजूनही चालूच आहे. जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश हे सर्व प्रदेश सध्या थंडीने गारठले आहेत. उत्तर प्रदेशामध्ये 60 जणांचा मृत्यू या थंडीने घेतला आहे. दिल्ली सह संपूर्ण उत्तर भारताचं तापमान जवळजवळ 4 ते 5 डिग्री पर्यंत पोहोचलेलं आहे. मित्रांनो, यानंतर आपल्यासाठी माफ करा मित्रांनो, शेड्यूलमध्ये जरा चेंज करतोय मी. आजचा दिनविशेष आहे. आज साने गुरुजींचा जन्मदिवस आहे. श्यामची आई या पुस्तकाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या लहानपणापासून आपल्याला परिचित असलेले साने गुरुजी, आज त्यांचा जन्मदिवस आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन शिक्षकाची नोकरी त्यांनी पत्करली. स्वतः शिक्षण घेऊन इतरांना शिक्षित करण्याचा त्यांचा ध्यास होता. खानदेशातील अंमळनेर, जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर गाव त्यांनी आपली कर्मभूमी मानली आणि आपल्या चळवळीचा जो आत्मा आहे, म्हणजे शेतकरी चळवळ आहे, 1936च्या काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनानंतर अशी एक पिढी तयार झाली महाराष्ट्रात, ज्यांनी शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्यासाठी पुढाकार घेतला. साने गुरुजी त्यापैकीच एक. शेतकऱ्यांना संघटित करून शेतकऱ्यांची चळवळ बुलंद करण्यासाठी साने गुरुजींचं एक अनमोल असं योगदान महाराष्ट्राच्या इतिहासात आहे. हे योगदान आपण कधीच विसरणार नाहीत. कारण जग चालवणारा जो घटक म्हणजे शेतकरी, जगाचा पोशिंदा आपण त्याला म्हणतो, पण जगातील सर्वात असंघटित घटक म्हणून शेतकरी हा कायमच राजसत्तेकडून दुर्लक्षित राहिला जातो. आता कुठे शेतकऱ्यांना एकत्र येण्याची गरज भासू लागली आहे. कारण आसमानी सुलतानी संकटांचा जो व्याप आहे, जो दरारा आहे, जो बोज आहे, तो हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे. मित्रांनो, साने गुरुजींच्या बाबतीत आपण बोलत होतो. पांडुरंग सदाशिव साने म्हणजे साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रत्नागिरी जिल्ह्यात झाला. वडिलांचं नाव सदाशिव, आईचं नाव त्यांच्या यशोदाबाई होतं. साने गुरुजींनी मराठी इतिहासाला, मराठी वाङ्मयाला फार मोठं योगदान दिलं आहे. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, प्रसिद्ध सुद्धा आहेत. श्यामची आई हे सर्वात प्रसिद्ध पुस्तक. साने गुरुजींवर अनेक लेखकांनी पुस्तकं लिहिली आहेत. पुस्तकं प्रसिद्धही आहेत. राष्ट्रसेवा दलाचे निर्माते म्हणून साने गुरुजींकडे बघितलं जातं. मित्रांनो, वायएफडी इस्क्रा रेडिओ तर्फे साने गुरुजींना आम्ही भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. यानंतर प्रतीक पाटील सादर करतायत प्रादेशिक बातम्या वायएफडी इस्क्रा रेडिओ चॅनलच्या औरंगाबाद केंद्रावरून. स्टे ट्यून विथ वायएफडी इस्क्रा रेडिओ चॅनल, द व्हॉइस ऑफ डेमोक्रेटिक इंडिया, द व्हॉइस ऑफ रिव्होल्यूशन. आपण नजर टाकूया आजच्या दिवसभरातील प्रमुख बातम्यांकडे. मराठवाड्यात विकासाची तब्बल 37% तूट, केळकर समितीचा अहवाल सादर. विदर्भाविषयीच्या समस्याकडे एकतर दुर्लक्ष केले जाते किंवा महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई त्याविषयी निर्णय घेणाऱ्यांकडून येथील नागरिकांना दुजाभावाची वागणूक दिली जाते, असा विदर्भातील लोकांचा सर्वसाधारण समज आहे. त्यामुळे समतोल विकासाचा कच्चा आराखडा योग्य रीतीने अंमलात आणण्यात येत नसेल तर त्याऐवजी मेघालयप्रमाणे विदर्भात स्वायत्तता देता येईल, असा उल्लेख बहुचर्चित केळकर अहवालात करण्यात आला आहे. व तसेच मराठवाड्यात 37% इतकी विकास तूट असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. काश्मीरात त्रिशंकू तर झारखंडमध्ये भाजपा. झारखंडच्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट कौल दिला, पण जम्मू काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीला मिळालेल्या
सर्वाधिक जागाही सत्ता स्थापनेसाठी पुरेशा नसल्याने तेथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा काबीज केल्यानंतर झारखंडमध्ये भाजप सत्तेच्या दारात होते. तेथे भाजप अखिल झारखंड विद्यार्थी मोर्चा पक्ष यांची युती सत्तेवर येईल. झारखंडमधील यशाने मोदींच्या लोकप्रियतेवर पुन्हा मोर उमटली असली तरी जम्मू वगळता काश्मीरच्या खोऱ्याने साथ न दिल्याने तेथे मोदींचे मिशन 44 असफल झाले. आसाममध्ये एनडीएफबी कडून 34 जणांची हत्या. बोडो दहशतवाद्यांनी आज आसाममधील कोक्राझार आणि सोनितपूर जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी हल्ला करत 34 नागरिकांना ठार मारले. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश असून इतर 10 जण जखमी झाले आहेत. हा हल्ला नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड या संघटनेच्या दहशतवाद्यांनी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आणि गारपिटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रमुख पिकांनी तडी दिल्यानंतर आता गुळही उठला आहे शेतकऱ्यांच्या जीवावर. कोल्हापूरला गुळ व साखरेचे महाराष्ट्राचे कोठार म्हटले जाते, कारण राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण साखर उत्पादनांपैकी सुमारे 30% साखर हा एकटा जिल्हा उत्पादित करतो. गुळाचेही तसेच आहे. राज्यातील सर्वाधिक सरासरी 28 लाख रव्यांचे गुळ उत्पादन एकटा कोल्हापूर जिल्ह्यात होते. यावर्षी साखर व गुळ उत्पादन करणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांचे दराअभावी चांगलेच कंबरडे मोडले आहे. साखर उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन आतापर्यंत खासदार राजू शेट्टी करत होते, परंतु ते सरकार दार्जिने झाल्याने त्यांनी यंदा आंदोलनातून माघार घेतली आहे. आता बातमी दिल्ली येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनाची. राज्यसभेत अल्पमतात असलेल्या मोदी सरकारसाठी आव्हानात्मक ठरलेल्या हिवाळी अधिवेशनाचे आज गोंधळात सूप वाजले. लोकसभेत सुरळीत कामकाज होत असताना वरिष्ठ सभागृह पूर्णपणे विस्कळीत झाल्याबद्दल सरकारने विरोधकांवर खापर फोडले. अर्थात मालमत्ता आणि सेवा कर विधेयक मांडणे या अधिवेशनाचे सर्वात महत्वाचे यश असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला. या हिवाळी अधिवेशनामध्ये लोकसभेमध्ये 129 तास काम झाले, तर 4 तास वाया गेले व 18 विधेयके ह्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झाले. तर राज्यसभेमध्ये 12 विधेयके मंजूर झाले असून 6 विधेयके मागे घेतली गेली, तर 2 विधेयके सिलेक्टेड समितीकडे पाठवण्यात आली. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे सांगणाऱ्या साने गुरुजी यांचा आज जन्मदिन. सभोवतालचा सारा संसार सुखीने समृद्ध व्हावा, ज्ञान विज्ञान संपन्न आणि कलामय व्हावा, सामर्थ्य संपन्न आणि प्रेममय व्हावा, हीच एक मला तळमळ आहे असे साने गुरुजी आयुष्यभर लोकांना सांगत असत. आता शेतकऱ्यांची ऑनलाईन भरारी. महाराष्ट्रामधील जवळपास 40,000हून अधिक आदिवासी आणि वंचित शेतकरी वर्गाने एकत्र येऊन आपल्या उत्पादनांना अधिक ग्राहक मिळावेत म्हणून थेट ऑनलाईन बाजारपेठ गाठली आहे. स्नॅपडील ह्या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवरच्या द ॲग्री स्टोअरच्या साहाय्याने शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सीमोल्लंघन केले. या शेतकऱ्यांनी तयार केलेले रेशीम कापडे, आंबा, काजू आणि आवळ्यावर प्रक्रिया करून केलेले पदार्थ, सिल्क मार्क या नावाने तयार होणाऱ्या वस्तू असे बरेच काही ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. आता बातमी महाराष्ट्र विधानसभेतून. मराठा आरक्षण विधेयक विधानसभेमध्ये संमत. मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाबाबतचे विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आले. गोंधळातच ते संमत करण्यात आले, मात्र त्यात मुस्लिम आरक्षणाचा उल्लेख नसल्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. आता बातमी खेळाची. राज्य महाकबड्डी लीग मे महिन्यामध्ये. राष्ट्रीय स्तरावर कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणाऱ्या प्रो कबड्डी पाठोपाठ आता राज्य कबड्डी संघटनेने देखील आपल्या राज्यातील खेळाडूंसाठी लीग सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील पहिली वहिली लीग येत्या मे महिन्यामध्ये राज्यात विविध 4 केंद्रावर पार पडेल. अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांच्या 3 महिन्यापासून सुरू असलेल्या या लीगच्या स्वरूपाला आज अखेर शेवटचे स्वरूप आले. आजचे बातमीपत्र इथेच संपले. थोड्याच वेळात आपल्या सोबत असतील नवीन कार्यक्रमासह आरजे जयंत. तोपर्यंत ऐकत राहा वायफडी इस्कडा रेडिओ. धन्यवाद प्रतीक. आपण बातम्या ऐकल्यात वायफडी इस्कडा रेडिओ चॅनलच्या औरंगाबाद केंद्रावरून. मी सध्या आहे बेंगलोरमध्ये. वायफडी इस्कडा रेडिओ चॅनलचं बेंगलोरमध्ये मुख्य प्रसारण केंद्र आहे.
सिंगापूरच्या सर्व्हरवरून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो. मित्रांनो, आम्ही दररोज संध्याकाळी आपल्या पसंतीची गाणी प्ले करत असतो. त्यासाठी आपली फरमाईश देण्यासाठी YFD इस्का रेडिओ चॅनलच्या फेसबुकवरील पेजला लाईक करून त्याच्या मेसेज बॉक्समध्ये आपण आपली फरमाईश आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, भारताच्या सांस्कृतिक इतिहासात, फिल्मी जगतात एक महान तारा होऊन गेला. त्याचं नाव म्हणजे मोहम्मद रफी साहेब. मोहम्मद रफी हा एक असा कलाकार होता, असा गायक होता की दर्द गावा तो मोहम्मद रफी साहेबांनी, प्रेमाचं आर्जव गावं ते मोहम्मद रफी साहेबांनी, सासरी जाणाऱ्या मुलीला विदा करावं ते मोहम्मद रफी साहेबांनी. मित्रांनो, आपल्या लग्नात वाजवणारं, आपल्या मनाला भिडणारं असं प्रत्येक गाणं मोहम्मद रफी साहेबांनी गायलंय. म्हणजे बहारो फुल वर्षाव पासून आज मेरी यार की शादी है पासून ते बाबुल की दुआएं लीती जा, असे अनेक गाणे मोहम्मद रफी साहेबांनी गायलेत. तर मोहम्मद रफी साहेबांना आपण श्रद्धांजली देणार आहोत 14वीं का चांद या चित्रपटातील गीत प्ले करून. मोहम्मद रफी साहेबांच्या आवाजात गुरुदत्त आणि वाहिदा रहमान यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत आपल्यासाठी प्ले करतोय YFD इस्का रेडिओ चॅनलवर. स्टे ट्यून. चौदहवीं का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. 14वीं का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. 14वीं का चांद हो. जुल्फे हैं जैसे कांधों पे बादल झुके हुए, आंखें हैं जैसे मैं के प्याले भरे हुए, मस्ती है जिसमें प्यार की तुम वो शराब हो. 14वीं का चांद हो. चेहरा है जैसे झील में हंसता हुआ कंवल, या जिंदगी के साज पे छेड़ी हुई गजल. जाने बहार तुम किसी शायर का ख्वाब हो. 14वीं का चांद हो. होंठों पे खेलती है तबस्सुम की बिजलियां, सजदे तुम्हारी राह में करती है कहकशां. दुनिया हुस्न इश्क का तुम ही शबाब हो. 14वीं का चांद हो या आफताब हो.
मित्रांनो, आपण ऐकलं 14वीं का चांद चित्रपटातील मोहम्मद रफी Be sure to साहेबांचं. register your copy of Sam at www. मित्रांनो, आपण ऐकलं मोहम्मद रफी साहेबांचं 14वीं का चांद या चित्रपटातील गीत. यानंतर आपल्यासाठी प्ले करतोय फर्ज चित्रपटातील गीत. मोहम्मद रफी साहेबांनी जी ड्युएट्स गायली ती भारतातील तमाम युवकांच्या हृदयावर कायमची कोरली गेली. मित्रांनो, स्टे ट्यून विथ YFD रेडिओ चॅनल, द व्हॉइस ऑफ डेमोक्रेटिक इंडिया. तुमसे ओ हसीना कभी मोहब्बत न मैंने करनी थी, तुमसे ओ हसीना कभी मोहब्बत न मैंने करनी थी, मगर मेरे दिल ने मुझे धोखा दे दिया, मगर मेरे दिल ने मुझे धोखा दे दिया. तुमसे ओ दीवाने कभी मोहब्बत न मैंने करनी थी, तुमसे ओ दीवाने कभी मोहब्बत न मैंने करनी थी, मगर मेरे दिल ने मुझे धोखा दे दिया, मगर मेरे दिल ने मुझे धोखा दे दिया. मगर मेरे दिल ने मुझे धोखा दे दिया, मगर मेरे दिल ने मुझे धोखा दे दिया. लोग ये मुझको है समझाते, बीत रही थी हंसते गाते, मैंने तुम्हें किस लिए छेड़ा, राहों में आते जाते मुझे सब है सताते. तौबा मेरी तौबा के ये शरारत न मैंने करनी थी, तौबा मेरी तौबा के ये शरारत न मैंने करनी थी, मगर मेरे दिल ने मुझे धोखा दे दिया, मगर मेरे दिल ने मुझे धोखा दे दिया. राज दिल न खुल जाए, रात हमारे सपनों में छुप के, रोज कोई आए जाए, काहे नेहा लगाए.
न मैंने करनी थी, तौबा मेरी तौबा के ये कयामत न मैंने करनी थी, मगर मेरे दिल ने मुझे धोखा दे दिया, मगर मेरे दिल ने मुझे धोखा दे दिया। नमस्कार मित्रांनो, आपण ऐकलं सर्व चित्रपटातील मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचं मुघलसोडातील गीत. मित्रांनो, आता दुसरं गाणं प्ले करायची वेळ आली आहे. दुसरं गाणं आहे सूरत चित्रपटातून मोहम्मद रफी साहेबांनी स्वतः गायलेलं. हे गीत मला असं वाटत नाही की भारतातील कुठलं लग्न असेल ज्या लग्नात हे गीत वाजलं नसेल. मोहम्मद रफी साहेबांच्या जयंतीनिमित्त आपण ऐकतोय मोहम्मद रफी स्पेशल, म्युझिकल ट्रिब्यूट फ्रॉम वायब डिस्क रेडिओ चॅनल. दिनांक 24 डिसेंबर 1924 ला अमृतसर जिल्ह्यातील कोटला सुलतान सिंग या गावात मोहम्मद रफी साहेबांचा जन्म झाला. मोहम्मद रफी साहेबांनी भारतीय सिनेसृष्टीला अशी काही गाणी दिलीत, अशी काही गीत दिलीत ज्यामुळे तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन समृद्ध झालंय. मित्रांनो, स्टे ट्यून विथ वायब डिस्क रेडिओ चॅनल, द व्हॉइस ऑफ डेमोक्रेटिक इंडिया. आपल्यासाठी प्ले करतोय सूरत चित्रपटातील गीत. मित्रांनो, होप यू विल एन्जॉय. बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. हवाओं रागनी गाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. ओ लाली फूल की मेहंदी लगा इन गोरे हाथों में, उतर आ
प्यारी आँखों में। सितारों मांग भर जाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। नजारों हर तरफ अब तान दो एक नूर की चादर। बड़ा शर्मीला दिलबर है, चला जाए न शर्मा कर। जरा तुम दिल को बहलाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। सजाई है जवा कलियों ने अब ये सेज उल्फत की। इन्हें मालूम था आएगी एक दिन रुत मोहब्बत की। फजाओ रंग बिखराओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। सुमधुर गीत ऐकलं सूरज चित्रपटातून. हे गाणं प्ले करायचा उद्देश, एक आमचा मनातील उद्देश असा आहे की आमचा मित्र सूरज पुढच्या महिन्यात विवाहबद्ध होत आहे. त्याला आमचे जे रसिक श्रोते आपला प्रोग्राम ऐकत आहेत त्यांच्यातर्फे सूरजला भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा. मित्रांनो, मोहम्मद रफी साहेबांनी एक दर्शकांवर, श्रोत्यांवर अशी काही मोहिनी घातली होती, किंवा तात्कालीन त्या काळातल्या सर्वच गायकांनी, कारण त्यावेळी प्रसिद्धीचं माध्यम होतं रेडिओ. चित्रपटाची प्रसिद्धी व्हायची रेडिओवरून, आणि म्हणून कुठल्या चित्रपटातील गाणी सुंदर आहेत त्यावरून त्या चित्रपटाचं यश ठरत असतं. म्हणूनच लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी असे हे महान तारे हिंदुस्थानच्या सिनेसृष्टीमध्ये उदयाला आले. मोहम्मद रफी साहेबांच्या आधी होते मुकेश साहेब. मुकेश यांचं जेव्हा निधन झालं त्यावेळी राज कपूर म्हटले होते की मेरी तो आवाज चली गई. त्यानंतर मात्र हाच डायलॉग पुन्हा एकदा शम्मी कपूर यांनी वापरला. मोहम्मद रफी साहेब जेव्हा वारले त्यावेळी मेरी तो आवाज चली गई. मित्रांनो, ह्यातच या गायकाचं खरं यश आहे. आपल्यासाठी प्ले करतोय काश्मीर की गली चित्रपटातील गीत, शम्मी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं. शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं काश्मीर की गली चित्रपटातील गीत HR बिहारी यांचं गीत आहे. गायक आहे, माफ करा, आशा भोसले आणि रफी साहेबांनी हे गीत गायलेलं आहे. संगीतकार ओपी नायर. चित्रपट काश्मीर की गली.
Stay tuned with YMD Iska Radio Channel, the voice of democratic India, the voice of revolution. इशारों इशारों में दिल लेने वाले बताए हुनर तूने सीखा कहाँ से निगाहों निगाहों में जादू चलाना मेरी जान सीखा है तुमने जहाँ से खता मुझे जिसने तड़पा दिया यही थी वो जालिम अदा यही थी वो जालिम अदा ये रांझा की बातें ये मजनू के किस्से अलग तो नहीं है मेरी दास्तां से इशारों इशारों में दिल लेने वाले बताए हुनर तूने सीखा कहाँ से चलाना मेरी जान सीखा है तुमने कहाँ से तुम एक हो हमारी निगाहों की भी कुछ तो मगर दाद दो कुछ तो मगर दाद दो बहारों को भी नाज जिस फूल पर था वही फूल हमने चुना गुलसिता से इशारों इशारों में दिल लेने वाले बताए हुनर तूने सीखा कहाँ से निगाहों निगाहों में जादू चलाना मेरी जान सीखा है तुमने जहाँ से मित्रांनो, या पुढचं गाणं आपल्यासाठी प्ले करतोय जब प्यार किसी से होता है या चित्रपटातील मोहम्मद रफी साहेब आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरात. मित्रांनो, ज्या ज्यावेळी मी हा प्रोग्राम साठी ऑन एअर येतो आणि ज्या ज्यावेळी माझ्या म्युझिकल लायब्ररीमध्ये मी जुनी गाणी शोधतो
त्यावेळी मला माझे 5 वर्षापूर्वीचे दिवस आठवतात, ज्यावेळी मी नाशिकमध्ये पहिल्यांदा विद्यार्थी म्हणून गेलो होतो. त्यावेळी रात्री रेडिओ मिरचीवर RJ स्मिता पुराणी जीन्स घेऊन यायची. पण मित्रांनो, हीच खरी जादू आहे. दिवसभर तुम्ही धांगडधिंगा, कुठलीही गाणी ऐका, रॉक ऐका, पॉप ऐका, जॅझ मध्ये ऐका, पण तुम्हाला झोपताना मेलडी हवी असते. ही मेलडी, अशी मेलोडियस गाणी आपल्याला मोहम्मद रफी साहेबांमुळे मिळाली. खरंच हीच खरी आमची मोहम्मद रफी साहेबांना आज म्युझिकल ट्रिब्यूट ठरेल. मित्रांनो, स्टे ट्यून विथ YFD रेडिओ चॅनल, द व्हॉइस ऑफ डेमोक्रेटिक इंडिया, द व्हॉइस ऑफ रिव्होल्युशन. आपल्यासाठी घेऊन येतोय जब प्यार किसी से होता है या चित्रपटातील एक सुंदर गीत. कुछ बोल दो, अरे ओ दिल का पर्दा खोल दो. ओ जिया जिया कुछ बोल दो, अरे ओ दिल का पर्दा खोल दो. जब प्यार किसी से होता है तो दर्द सा दिल में होता है. तुम एक हसीन हो लाखों में, भला पाके तुम्हें कोई खोता है. जिया जिया कुछ बोल दो. से जितने तीर चले हो चलने दो, जिगर पर झेलेंगे. इन प्यार की उजली राहों पर हम जान की बाजी खेलेंगे. इन दो नैनों के सागर में कोई दिल की नैया डुबोता है. जिया जिया कुछ बोल दो, अरे ओ दिल का पर्दा खोल दो. जब प्यार किसी से होता है तो दर्द सा दिल में होता है. तुम एक हसीन हो लाखों में, भला पाके तुम्हें कोई खोता है. जिया जिया कुछ बोल दो. इस आग में जलते हो, चेहरे से बयां हो जाता है. हर बात पे आहें भरते हो, हर बात पे दिल थर्राता है. जब दिल पे छुरियां चलती है, कब चैन से कोई सोता है. जिया जिया कुछ बोल दो, अरे ओ दिल का पर्दा खोल दो. मित्रांनो, आपण ट्यून केलं आहे युथ फॉर डेमोक्रेसीचं इस्क्रा रेडिओ चॅनल, द व्हॉइस ऑफ डेमोक्रेटिक इंडिया, द व्हॉइस ऑफ रिव्होल्युशन. मित्रांनो, अनेकांना शंका पडली असेल की हा माणूस म्हणतोय की आपला रेडिओ युथ हा युवकांचा रेडिओ आहे आणि द व्हॉइस ऑफ रिव्होल्युशन आहे आणि द व्हॉइस ऑफ डेमोक्रेटिक इंडिया आहे आणि याने तर हे सगळे रोमॅन्टिक गाणे लावले आहेत. मित्रांनो, कसं आहे की जोपर्यंत आपण आपल्या समोरच्या व्यक्तीवर
प्रेम करत नाही तोपर्यंत बंधुभावाची भावना निर्माण होत नाही. एक शेर आहे, ना मोहब्बत बुरी है ना चाहत बुरी है, बुरी तो वही है जिसकी नियत बुरी है. खुल्या मनानं या सर्व जगावर प्रेम करणारे कार्यकर्ते जोवर तयार होत नाही तोपर्यंत माणुसकीला वाईट दिवस येत असतील. म्हणूनच साने गुरुजींनी म्हटलंय, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. पण मित्रांनो, कधीच प्रेम आणि देशभक्ती याच्यात तडजोड करू नका. मित्रांनो, मी काही लेक्चर देणार नाही आता. आपल्यासाठी एक मोहम्मद रफी साहेबांनी वीर रसात गायलेलं गीत आपल्यासाठी प्ले करतोय. लीडर चित्रपटातील गीत मोहम्मद रफी साहेबांनी गायलंय आणि चित्रित झालंय दिलीप कुमार साहेबांवर. मित्रांनो, स्टे ट्यून विथ YFD इसका रेडिओ चॅनल, द व्हॉइस ऑफ डेमोक्रेटिक इंडिया, द व्हॉइस ऑफ रिव्होल्यूशन. अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं, अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं. सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं, सर झुका सकते नहीं. हमने सदियों में ये आजादी की नेमत पाई है, हमने ये नेमत पाई है. सैकड़ों कुर्बानियां देकर ये दौलत पाई है, हमने ये दौलत पाई है. मुस्कुरा कर खाई है सीनों पे अपने गोलियां, सीनों पे अपने गोलियां. कितने वीरानों से गुजरे हैं तो जन्नत पाई है. खाक में हम अपनी इज्जत को मिला सकते नहीं, अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं. क्या चलेगी जुल्म की अहले वफा के सामने, अहले वफा के सामने. आ नहीं सकता कोई शोला हवा के सामने, शोला हवा के सामने. लाख फौजें लेके आए अमन का दुश्मन कोई, लाख फौजें लेके आए अमन का दुश्मन कोई. रुक नहीं सकता हमारी एकता के सामने. हम वो पत्थर हैं जिसे दुश्मन हिला सकते नहीं. अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं. सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं, सर झुका सकते नहीं. वक्त की आवाज के हम साथ चलते जाएंगे, हम साथ चलते जाएंगे. हर कदम पर जिंदगी का रुख बदलते जाएंगे, रुख बदलते जाएंगे. गर वतन में भी मिलेगा कोई गद्दारे वतन, कोई गद्दारे वतन. अपनी ताकत से हम उसका सर कुचलते जाएंगे. एक धोखा खा चुके हैं और खा सकते नहीं. अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. हम वतन के नौजवान
जो टकराएगा वो हमारी ठोकरों से खाक में मिल जाएगा। वक्त के तूफान में बह जाएंगे जुल्मों सितम, आसमां पर ये तिरंगा उम्र भर लहराएगा। मित्रांनो, आपण ट्यून केलंय युथ फॉर डेमोक्रेसीचं इस्क्रा रेडिओ चॅनल, द व्हॉइस ऑफ डेमोक्रेटिक इंडिया, द व्हॉइस ऑफ रिव्होल्युशन. माझ्या ज्या मित्रांनी आता आपला रेडिओ सेट ऑन केला असेल, माफ करा, आपण आम्हाला ऑनलाईन ट्यून केलं असेल, त्यांच्यासाठी आजच्या बातम्या आम्ही पुन्हा एकदा प्रक्षेपित करत आहोत. बातम्या वायबडी इस्क्रा रेडिओ चॅनलच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होतील. आपण नजर टाकूया आजच्या दिवसभरातील प्रमुख बातम्यांकडे. मराठवाड्यात विकासाची तब्बल 37% तूट, केळकर समितीचा अहवाल सादर. विदर्भाविषयीच्या समस्याकडे एकतर दुर्लक्ष केले जाते किंवा महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबईत त्याविषयी निर्णय घेणाऱ्यांकडून येथील नागरिकांना दुजाभावाची वागणूक दिली जाते, असा विदर्भातील लोकांचा सर्वसाधारण समज आहे. त्यामुळे समतोल विकासाचा कच्चा आराखडा योग्य रीतीने अंमलात आणण्यात येत नसेल तर त्याऐवजी मेघालयप्रमाणे विदर्भात स्वायत्तता देता येईल, असा उल्लेख बहुचर्चित केळकर अहवालात करण्यात आला आहे. व तसेच मराठवाड्यात 37% इतकी विकास तूट असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. काश्मीरात त्रिशंकू तर झारखंडमध्ये भाजपा. झारखंडच्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट कौल दिला, पण जम्मू काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीला मिळालेल्या सर्वाधिक जागाही सत्ता स्थापनेसाठी पुरेशा नसल्याने तेथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा काबीज केल्यानंतर झारखंडमध्ये भाजप सत्तेच्या दारात होते. तेथे भाजप अखिल झारखंड विद्यार्थी मोर्चा पक्ष यांची युती सत्तेवर येईल. झारखंडमधील यशाने मोदींच्या लोकप्रियतेवर पुन्हा मोर उमटली असली तरी जम्मू वगळता काश्मीरच्या खोऱ्याने साथ न दिल्याने तेथे मोदींचे मिशन 44 असफल झाले. आसाममध्ये एनडीएफबी कडून 34 जणांची हत्या. बोडो दहशतवाद्यांनी आज आसाममधील कोक्राझार आणि सोनितपूर जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी हल्ला करत 34 नागरिकांना ठार मारले. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश असून इतर 10 जण जखमी झाले आहेत. हा हल्ला नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड या संघटनेच्या दहशतवाद्यांनी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आणि गारपिटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रमुख पिकांनी तडी दिल्यानंतर आता गुळही उठला आहे शेतकऱ्यांच्या जीवावर. कोल्हापूरला गुळ व साखरेचे महाराष्ट्राचे कोठार म्हटले जाते, कारण राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण साखर उत्पादनांपैकी सुमारे 30% साखर हा एकटा जिल्हा उत्पादित करतो. गुळाचेही तसेच आहे. राज्यातील सर्वाधिक सरासरी 28 लाख रव्यांचे गुळ उत्पादन एकटा कोल्हापूर जिल्ह्यात होते. यावर्षी साखर व गुळ उत्पादन करणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांचे दराअभावी चांगलेच कंबरडे मोडले आहे. साखर उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन आतापर्यंत खासदार राजू शेट्टी करत होते, परंतु ते सरकार दार्जिने झाल्याने त्यांनी यंदा आंदोलनातून माघार घेतली आहे. आता बातमी दिल्ली येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनाची. राज्यसभेत अल्पमतात असलेल्या मोदी सरकारसाठी आव्हानात्मक ठरलेल्या हिवाळी अधिवेशनाचे आज गोंधळात सूप वाजले. लोकसभेत सुरळीत कामकाज होत असताना वरिष्ठ सभागृह पूर्णपणे विस्कळीत झाल्याबद्दल सरकारने विरोधकांवर खापर फोडले. अर्थात मालमत्ता आणि सेवा कर विधेयक मांडणे या अधिवेशनाचे सर्वात महत्वाचे यश असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला. या हिवाळी अधिवेशनामध्ये लोकसभेमध्ये 129 तास काम झाले तर 4 तास वाया गेले व 18 विधेयके ह्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झाले, तर राज्यसभेमध्ये 12 विधेयके मंजूर झाले असून 6 विधेयके मागे घेतली गेली तर 2 विधेयके सिलेक्टेड समितीकडे पाठवण्यात आली. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे सांगणाऱ्या साने गुरुजी यांचा आज जन्मदिन. सभोवतालचा सारा संसार सुखीने समृद्ध व्हावा, ज्ञान विज्ञान संपन्न आणि कलामय व्हावा, सामर्थ्य संपन्न आणि प्रेममय व्हावा, हीच एक मला तळमळ आहे, असे साने गुरुजी आयुष्यभर लोकांना सांगत असत.
आता शेतकऱ्यांची ऑनलाईन भरारी. महाराष्ट्रामधील जवळपास 40,000हून अधिक आदिवासी आणि वंचित शेतकरी वर्गाने एकत्र येऊन आपल्या उत्पादनांना अधिक ग्राहक मिळावेत म्हणून थेट ऑनलाईन बाजारपेठ गाठली आहे. स्नॅपडील ह्या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवरच्या द ॲग्री स्टोअरच्या साहाय्याने शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सीमोल्लंघन केले. या शेतकऱ्यांनी तयार केलेले रेशीम कापडे, आंबा, काजू आणि आवळ्यावर प्रक्रिया करून केलेले पदार्थ, सिल्क मार्क या नावाने तयार होणाऱ्या वस्तू असे बरेच काही ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. आता बातमी महाराष्ट्र विधानसभेतून. मराठा आरक्षण विधेयक विधानसभेमध्ये संमत. मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाबाबतचे विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आले. गोंधळातच ते संमत करण्यात आले, मात्र त्यात मुस्लिम आरक्षणाचा उल्लेख नसल्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. आता बातमी खेळाची. राज्य महाकबड्डी लीग मे महिन्यामध्ये. राष्ट्रीय स्तरावर कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणाऱ्या प्रो कबड्डी पाठोपाठ आता राज्य कबड्डी संघटनेने देखील आपल्या राज्यातील खेळाडूंसाठी लीग सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील पहिली वहिली लीग येत्या मे महिन्यामध्ये राज्यात विविध 4 केंद्रावर पार पडेल. अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांच्या 3 महिन्यापासून सुरू असलेल्या या लीगच्या स्वरूपाला आज अखेर शेवटचे स्वरूप आले. आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद प्रतीक. यानंतर मित्रांनो, आज ही प्रसारण सभा येथे समाप्त करण्याची वेळ झाली आहे. मी आरजे जयंत आपली इथे रजा घेतो. त्यासाठी स्टे ट्यून YFD रेडिओ चॅनल, द व्हॉइस ऑफ डेमोक्रेटिक इंडिया, द व्हॉइस ऑफ रिव्होल्यूशन.